मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर, राज्यातील पूर परिस्थितीवर वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची बैठक, तर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश। शरद पवार पक्षाचे जयंत पाटील आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर, पूरग्रस्त भागांची पाहणी करणार। पाहणी दौऱ्यानंतर जयंत पाटलांची पत्रकार परिषद। महाराष्ट्रात आजपासून पावसाचा जोर वाढणार, 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट। कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा। राज्यातील पूरग्रस्त भागांमध्ये राज्य सरकारकडून मदत कार्य सुरू। सांगोल्यात महापुरातील मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत, 4 लाखांची मदत मिळण्यास सुरुवात। हनी ट्रॅप प्रकरणामधील प्रफुल्ल लोढाच्या जळगावमधील मालमत्तेवर ईडीची छापेमारी, तब्बल 10 ते 12 तास चौकशी केल्याची माहिती। काही महत्त्वाचे दस्तऐवज आणि कागदपत्र घेतली ताब्यात। जुगार अड्ड्यावर धाड टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला, या हल्ल्यात 3 पोलीस जखमी। सावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतली घटना। महादेवी हत्तीणी कोल्हापुरात परत येण्याचा मार्ग सुकर, महादेवीला परत आणण्यासाठी संयुक्त प्रस्ताव देण्याचे न्यायमूर्तींचे आदेश। संयुक्त प्रस्ताव दाखल करण्यासाठी नांदणी मठानं मागितला 1 आठवड्याचा वेळ। ताडोबातील वाघाचे दर्शन महागणार, वाढीव शुल्क 1 ऑक्टोबरपासून लागू। दरवाढीच्या विरोधात खासदार प्रतिभा धानोरकर यांची आंदोलनाची भूमिका। इंटरपोलचे जागतिक ऑपरेशन, सायबर फसवणुकीमध्ये कमावलेले पैसे $439 दशलक्ष, 40 देशांमधून जप्त। बिहार निवडणुकीआधी पंतप्रधान मोदींचं महिलांना मोठं गिफ्ट। आज बिहारमध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा शुभारंभ, 75 लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी 10,000 रुपये जमा करणार। अमेरिकेकडून ब्रँडेड औषधांवर 100% टॅरिफ लागू, अमेरिकेत कंपनी नसेल तर शुल्क लावलं जाणार। ट्रम्प यांची माहिती, 1 ऑक्टोबरपासून नवीन टॅरिफ लागू होणार।